श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणाच पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करीगा. पाप्यावरी प्रेमामित तुझे देवा असते सत्य, पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घननिळा, काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नासण्या रविशी. तम जो भेटण्या येई, तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई, त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी, दासगणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य, संत कथा ऐकतसा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर, एक होता मजूर हाताखाली गावंड्यांच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला, एकाएकी झोक गेला. 30 फुटावरून पडला खाली घडीव दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा वाचे तो. परी घडते अघटित, कोठे न लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात, तैसे त्याचे झाले. सोपान साहे ज्या परी, जन उतरती भूमीवरी. तेथे झाले त्याच परी, त्या मजकुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला, तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास, पाय भूमीसी लागता क्षणी. तो न दिसला मजला गुणी, हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा, समर्थना घेती साचा. हा योग पडण्याचा, दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची, तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला, दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत, श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत, मुक्ती देतील निसंशये. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलासी घेऊन, रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला, नवमीश श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे. खांब मोठमोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा, प्रत्येक खांब दगडाचा. ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले कामभक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले, नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला, प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला, तो नमसी वर्णवे. त्या गर्दीतही बाई उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया, परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठ होईल कोण, लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा.
10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी, पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीण, शास्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन, भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार इला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकाला, प्राणबाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी, भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत, गेली जयपूर शहराप्रत. नांदू लागली आनंदात, ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी, नाईक नवऱ्याच्या मस्तकासी. सोडीत असता मंडपासी, लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परिस्वामींची अगाध सत्ता. कोठेही न आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी, येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी, गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का. ऐसे म्हणून मारिली हाका. रामचंद्र पाटला ते, पाटील मूळचा भाविक. त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक. दारा माझी पातला, निरखून पाहता गोसाव्यासी. तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात, आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला. काही तुझ सांगण्याला, ते तू ऐके मनपासून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी, थोडी कोरडी पडतसे. तैसाच हाही प्रकार, संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर, श्रीहरीचा समजहे. उष्टे माझे जेठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही, कमी नाही पडणार. आणताट वाढून, सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरुण, घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा, याच काशी दिल्या जाणा. ते पावते नारायणा, ये विषयी शंका नसे. परितो याचक, आधी पाहिजे शुद्ध देख. त्या वाचून हे कौतुक, होणार नाही कधीही. आणले ताट वाढुनी, गोसावी जेवला प्रेमानी. 5 रुपये पाटलानी, दक्षिणा ठेविली त्याच्या करा. ते गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला. तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी, मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देईमसे, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा, देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना, कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी, वरचेवरी पडते जरी. तीही होईल बापा बरी, ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एकताईत. बांधितो म्हणजे चेटुकभूत, याची न बाधा होय त्यासी. काकी ही जमेदारी, कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी, ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वचन, हे वाघाचे पांघरुण. त्याचा उपयोग करणे जाण, अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये. राजाविरुद्ध जाऊ नये, उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण, हे पहावे शोधून. दांभिकांच्या नादी जाण, कदापि ही लागू नये. ही व्रते पाळल्यास, तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास, असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचारक दिनवरी. साधू संत येता घरी, विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा, झाल्या कोप ईश्वराचा. होतसे बापासाचा, संतचरणी प्रेमाधरी.
आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी काटे आत गोडगरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. घेऊनी गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आताही तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरुचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघमासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर दोन होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊनी बैसले. पीतांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा समर्थाला पाजण्याचा विभूत हो. त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली. तेथपासून भली शेगावचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊनी तीर्थपायांचे आपुले ते स्वामिनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. येणे रीती असे पाही जानकी रामे दिला नाही. विस्तव चिलिमी कारणे किडे पडले चिंचवण्यात. अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते दोन कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदुबुकी मासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालोनिया गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजासी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळगावास गेला. महाराजासी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थासी आणले परत काही दिवस राहून तेथ. पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीत जिवंत झरा फोडिला. एका क्षणात आणले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडविली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्टाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊनी भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊन. बाधा गांधील माशांची महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले.
नरसिंगजीसी हित गुज केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तिरी शिवरग्रामा भीतरी कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली हमेश होई बोला चाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दाऊनिया साचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सुत खंडूकडताजी पाटला प्रत आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अर्ज दिदला सरकारात महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थानी नासिले निर्दोष सुटले झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला आपण कोण हा कळविला सहज लिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी मंदिराच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमानरहित केला नैनं छिदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला खुण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दासनवमीचे उत्सवाला समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन संशय रहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेश अप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिदला छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाडगाय सुकलालाची अतिगरीब केली साची दांभिक भक्ती घुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला स्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला निजधामास भास्कर गेला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरास सन्निध भला. सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे यास्तला वाचविले गणजवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पीतांबर शिंपी कोंडोलीला स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडालीसी बळीरामाच्या शेतासी वटलेली आंब्यासी पाने फळे आणविली. पीतांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंड गावाला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा हरणगंगा भारतीचा केला असे गजानने.
बंडू तात्यासी भाग्य आले, भूमीत धन सापडले, कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे. नर्मदेच्या स्नानास, सोमवती अमावास्येस, नौका फुटता छिद्रास, हात लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला, शिष्या हाती पाठविला, या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा, शिवजयंतीचा आहे बरवा, आले अकोले नामक गावा. प्रसाद पाठविला, कोल्हटकराचे हस्ते भला, मुंबईत लोकमान्याला, ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास, करीते झाले उपदेश, नको जाऊ विलायतेस, येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी, पुंडलिक अंजन गावासी, जाता निवारिले त्यासी, येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला, झामसिंग हस्ते पाठविला, कवराच्या भाजी भाकरीला, ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा, कानामधून पडला साचा, ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस, विष्णुसाच्या घरास, जाया मलकापुरास, समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणूनी, खटला भरला पोलिसांनी, केवळ अहमपणानी, सत्पुरुषासी त्रास द्याया. मेहताबशा साईला, पाठवून दिले पंजाबाला, हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी, भानामतीन मानिसाची, भेट गंगा भारतीसी, झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची, 18व्या माजिसाची, कवर डॉक्टराच्या फोडाची, कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला, घेऊन अवघ्या लोकाला, तेथे बापूला ना काळ्याला, दर्शन हरीचे करविले. कवठे बहादुराचा वार करी, मरीने झाला आजारी, त्यास घटके माझारी, समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला, श्वान उठवून मेलेला, दावून त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो, कथा 19व्यासी, दिला काशीनाथ पंतासी, आशीर्वाद तो अतिहर्षी, तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला, नागपुरासी घेऊन गेला, श्री गजानन स्वामीला, आपुल्या गे हा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत, महाराज ठेवावे नागपुरात, परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ. शेगावी धार कल्याणाचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थाशी शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयता ते. तेव्हा बाळा भाऊला, जो का होता संशय आला, तो समर्थानी निवटिला, करुनिया उपदेश. केले खळ्याचे संरक्षण, गाढवांचे पासून समर्था मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी, गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले, दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला, पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरीते जाऊन, विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून, शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी, ऋषी पंचमीच्या पुण्यदिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर, श्रींची समाधी झाल्यावर, जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजुनी, दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा, अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा. तुम्ही सार श्रोते हो, प्रत्यक्षापरी प्रकार, येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार. अवघ्यांचे या अध्याया, वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहूबाजूनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला
सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. तुकाजीचा नंदन हरिपाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी उमरीचा तो गणाजी. बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बनाबाई. सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू भिकाजी. पळसखेडचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल पंचगव्हाणचा दत्तूलाल. त्याच गावीचा बिसनलाल. अंबरसिंग टाकळीचा किसनबेल मंडळेकर. विठोबा पाटील सावरेकर हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोट्या कचेरी स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असती साजिरे. समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिला बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली ती ऐका विभूत हो. बसविला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपया मागे एक आणा. तैशीच बाजार पेठेशी धान्य अथवा कपाशी. जी येईल विकायासी पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा हर्ष वाटे देताना. काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परित्यातून मोठे चार सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण. केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून ना खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तत्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा. एकनिष्ठ पहिल्यापासून पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून. म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे नका होऊ बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावेस शास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊन देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूतशतचंडी तया. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे. चापड गावीचा वामन श्यामरावाचा नंदन. यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थासमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वर्राड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवधसेने घातली माळकंठी वर्राडाच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यप वारे सर्व वर्राडात. वर्राडाची ऐसी दैना समर्थासी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणिला भरून. तेथेच काहे जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वर्राड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वर्राडी जनांच्या.
तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याहीपेक्षा येईल वर्हाढासी बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा, ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत. बहुत होऊनी तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी. याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येतसाचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होतसे. धर्मश्रद्धा ही वाघिण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊनी बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा. विटंबनाच सर्वत्र, सन्नितीला सोडू नका. धर्मवासना टाकू नका, शत्रुना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस. या वर्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहे अध्याय आज साचार मान 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर. वहाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दांचा साचार मोदक समजा विभूत हो. ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा. साधून घ्यावा कराना वेळ आता थोड काही. हा ग्रंथ ना कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित, जो नेमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ. गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी. कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती. लहरी समजा विभूत हो, वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित. शाखा अध्याय तयाकृत, पद्य रचना हीच सत्य. पालवी या वृक्षाची, जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असला जनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास दारिद्र्याची मिळेल धन. रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण मिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणुमात्र, या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला, हा ग्रंथ जो वाचिभला, अनुपम येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी, जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी, राहुनिया शुचिभूत. त्याच्या अवघ्या मनकामना, उचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना, त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्मसंबंधांचा. ऐसे याचे महत्व, ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनाकृत, याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना, राजहंसासाठी जाणा. तैसे हे संत सज्जना. मानस स्वामी चरित्र, पूर्वकाली ज्ञानेश्वर. मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार. गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ. सखाराम अमळनेरात, वादेव मामलेदार यशवंत. वाहुमना वादी माणिक प्रभू, देवीच हा वर्हाडात. गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित. त्यांच्या यांच्या मधी हो, आता हीच विनंती.
तुम्हा अवघ्या भाविका प्रती अत्यंत असू द्या विप्रीती. गजानन चरणी म्हणजे तुमची येरझार, जन्म मृत्यूची साचार, होऊनिया भाल पार. दुस्तर भवा मधुनी आता स्वामी दया घना, तुला येव माझी करुणा, दासगणूच्या यातना. सकल निवारी कृपेने मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो वीट. चित्ता माझी दयाळा आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो. श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा, वशी नको आणुसाचा, समर्था दास गणूचा. अभिमान व्हावा मानसी मी सकल संतांचा, चरण रज माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज, पदर पसरुनी तुम्हा ते, जैसी केली त प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की, शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, तेरत नसाने मजप्रत आणुनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्र मासी शुद्धात, वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननानी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ति श्रीदास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविका प्रत, भव सिंधू तरावया, शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य एकविंशोऽध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराजांची आरती. जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुडताराया. जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी. ते तू सत्तत्व खरोखर निसंशय अससी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव ओम देशी त्याची जाणीव तू कवना, करुणी गणिगणात होते या भजना. राहता हरिहर गुरुवर तुमची सुख सदना, तिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नयना. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव लीला अनंत केल्या पंकट सदनास, पेटविले त्या अग्नी वाचून चिमनेस. जनात आणले जीव निर्जल वापीस, केला ब्रह्मगिरीच्या गर्भाचा नाश. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव व्याधी वारून केले कैका संपन्न, करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. सिंधू हा तरण्या नौका तव चरण, स्वामी दास गणूंचे मान्य करा पवन. जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया. जय देव